या दिनानिमित्त विज्ञानाची आवड रुची तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आपल्या शाळेच्या सन्माननीय शिक्षिका सौ सिद्धी नाईक यांनी छोटीशी वैज्ञानिक दृष्टीला धरून नाटिका बसवलेली आहे. तर सादर करत आहेत सिद्धी नाईक मॅडम. ओम भृत स्वाहा ओम भट स्वाहा. ती जादू आपल्याला दाखवणार आहे मॅडम. भक्त तुझी काय अडचण आहे बोल. काय चाललंय तुझ्या घरात. तुझ्या घरामध्ये खूप अडचणी आहेत आणि तुझ्यावर कोणीतरी जादू टोणा केलेला आहे. तुझं घर पूर्ण बाधित झालेलं आहे. बोल तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे. मला बोलू द्या. याच्यानंतर या बाईच्या घरावर जादू टोणा झालाय आणि तो मी दूर करणार आहे या माझ्या विभूतीने. जर हिच्या घरावर बाई ऐकतेस ना, जर तुझ्या घरावर जादू टोणा झालाय तर ही मी भुकटी तुझ्या हातात देते. कशा पद्धतीने तुझी सर्व शरीरातल्या अंगामध्ये असलेली सिद्ध तांत्रिक मंडळी काय सिद्ध बाबांनी मुक्ती दिलेली आहे तिला. त्याच्यामध्ये येत आहे. जरा शांत राहा. मला जरा वेळ द्या. जरा शांत. दादा आपल्याला हे दृश्य ओळखीचं वाटत असेल, कधीतरी कुठेतरी पाहिलं असेल की कशा पद्धतीने बाबा चमत्कारिक भक्ती ही सर्व शरीरातली सगळी घरातली नापाकी शैतानी हुताटकी या विभूतीत आलेली आहे. आता ही याच्यात टाकल्यानंतर हे पाणी जर लाल झालं तर तुझ्या घरात हुताटकी आहे असं समजायचं आहे. बघा हे बघा हे पाणी लाल झालं. चमत्कार बघा बाबांच्या बुद्धीचा चमत्कार बघा. पाण्याचा रंग पिवळा होता, आता पाण्याचा रंग कसा झालेला आहे. लाल आलेला आहे. बाबांनी सर्व कलेश दूर करा. तुझा सर्व कलेश दूर करण्यासाठी हा जादू टोणा दूर करण्यासाठी 5,000 रुपये खर्च येणार आहे. बघा कशा द्यायला पद्धतीने तयार आहेस का 5,000 रुपये. कशा पद्धतीने मानसिक आपल्याकडून पैसे घेतात. ठीक आहे 5,000 रुपये माझ्या अकाउंट मध्ये आले पाहिजे. आताचे मंत्री डायरेक्ट अकाउंट नंबर देत आहेत. अकाउंट मध्ये पैसे अकाउंट मध्ये 5,000 रुपये टाकायला सांगितले. माझ्याकडे हे मंतरलेलं पाणी आहे. हे मंतरलेलं पाणी मी आता तुझ्या अंगावरून ओवाळून जेव्हा या नापाकी शैतानीच्या ग्लासात टाकीन, तुझ्या शरीरातली संपूर्ण घरातली नापाकी शैतानी या ग्लासात आली आहे. आता याला मी उतरवून तुझ्या अंगावरून ओवाळून मी जेव्हा याच्यात टाकीन तेव्हा तुझ्या घरातली नापाकी शैतानी पळून जाईल. याचा पिवळा रंग होईल. प्रकारे हे पाणी परत पिवळं झालेलं आहे. तुझ्या घरातली नापाकी शैतानी निघून गेली आहे. 5,000 माझ्या अकाउंट वर टाकलेत ना. जा तुझा कल्याण हो. जा. खूप आभारी तुम्ही माझ्या घरातले सर्व कलेश दूर केले देवीला. जा आता. अजून तुझे आजूबाजूवाले कोण असतील त्यांना घेऊन ये. अकाउंट नंबर लक्षात ठेव. बाजूला काय
सायट्रिक आम्ल म्हणजे लिंबू. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. हा आम्लधर्मी पदार्थ आहे. इथे काय होतं बघा, पहिला आम्लधर्मी पदार्थ होतात सुद्धा, किंवा आपण त्याला म्हणतो खायचा सोडा, आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं लिंबू, लिंबाचं पाणी. मग विज्ञानाचाच वापर करून आपल्याला बसवलेलं आहे. पण यहाँ पे मैंने अगर पानी डाल दिया तो ये पानी गिर रहा है. अब मैं जादू करने वाली हूँ, मैजिक. अब उसके हिसाब से क्या होगा बघा, हे सर्व पाणी बघा, इथे पाणी पडतंय. आता जादू करून मी हे पाणी थांबवणार आहे. बघा मानसिक जादू करतायत. ह्या ग्लासातलं पाणी पडायला पाहिजे ना, पण ह्या ग्लासाला मी उलट केल्यानंतर पण हे पाणी पडणार नाही. बघा ग्लासामध्ये पाणी आहे, पण पाणी पडतंय का? बरं काय करतोय? पण याच्यामध्ये सुद्धा मला विज्ञानच आहे. इथे हवेचा दाब या तत्वाचा उपयोग केलेला आहे या मानसिकांनी, आणि आपल्याला पुन्हा फसवलेला आहे की हवेचा दाब हा इतका प्रेशर असतो की त्या पाण्याला खाली पडू देत नाही. सगळ्यांना समजलंय? याच्यामध्ये मोठे होते, याच्यात अतिशय बारीक होते, याच्यामध्ये पण प्रयोग करून दाखवते. बघा पाणी पडतंय. ओके, आता परत मी जादू करणार. चित्र मोठी आहेत बघा, याची चित्र मोठी आहेत. हवेचा दाब आपल्यावर वस्तूवर चारी बाजूने त्या पाण्याला वर करण्याची ताकद हवेच्या दाबामध्ये आहे. हे तत्व इथे दाखवलेलं आहे. खूप धन्यवाद मॅडम. अजून एक सेम हवेच्या दाबाचा प्रकार, याच्यामध्ये काय आहे, बॉल आहे. मांत्रिक तुम्हाला काय सांगतात की हा जर बॉल खाली राहिला तर तुमच्या घरामध्ये भुताटकी आहे. त्या भुताटकीला काढून टाकण्यासाठी या बॉलला पाण्यामध्ये तरंगवला तर तो बॉल तुमच्या घरातली भुताटकी सगळी उडून घेऊन जातो. आता जर याच्यामध्ये मी पाणी टाकलं, पाणी पडते खाली, बॉल कुठे आहे, तळाला आहे. पण जेव्हा मी याला इथे दाबणार, बघा हवेचा दाब प्रत्येक वस्तूवर सर्व बाजूंनी सारखाच असतो. हात बाजूला काढला, समजलं? अशा प्रकारे प्रयोग दाखवून आपल्याला तांत्रिक मांत्रिक असतात. आता अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अतिशय सुंदर प्रकारे प्रयोग केलेले आहेत सगळे. माझ्याकडे चंगू मंगू दोन भाऊ आहेत. हा आहे मंगू, हा आहे चंगू. आता मला तुम्ही सांगायचं आहे, चंगू मोठा का मंगू मोठा? चंगू मोठा की मंगू मोठा? हा चंगू मोठा ना. आता मी जादू करणार आहे आणि जादूनी मी मंगूला मोठा करणार आहे. ओम भट स्वाहा. बघा आता कोण मोठं दिसतं. आता कोण मोठा झाला? मंगू.